नव्हते. मग काय गो, तुझे ते क्रांतिकारक तुरुंगातून का बरे पळून आले आहेत? जसे झाशीच्या राणीने गोऱ्या साहेबाविरुद्ध लढाई केली तशीच या क्रांतिकारकांना सुद्धा करायची आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. असे होय, म्हणजे आमची भित्री भागूबाई सदा आणि तीर्थयात्रेच्या बेतात असलेले पटवर्धन काका असे दोन शूरवीर त्या क्रांतिकारकासोबत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योजना आखतायत. तर काका, तुम्ही माझ्या आव्हानाची चेष्टा करू नका. मला नाही आवडत माझ्या आव्हानाची चेष्टा केली तर. अरे देवा, केवढा तो आहोंचा पुळका. नाही नाही, दे दे, तू पहारा दे, लक्ष ठेव. हा, आत पटवर्धन आमचा घाबरट सदा आणि क्रांतिकारक देशाला स्वतंत्र करायला बसलेत. नाही, त्यांचं लाख मुलाचं गुपित फुटायचं काय. मदत करा, कुणी मदत करा, मदत करा, मदत करा, वाचवा, कुणी मदत करा, मदत करा, वाचवा, वाचवा, मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी वाचवा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणी मदत करा, मदत करा, कुणी. घ्या, पाणी पिऊन घ्या. हळू घ्या, घ्या. गुळ शेंगदाणे खा, म्हणजे तुम्हाला थोडी तरतरी येईल. देव तुझं भला करेल ग पोरी. वाईस हात देतेस? हो, उठा उठा. घ्या. म्हातारी होईस तोपर्यंत जगशील का पोरी. सुखी राहा पोरी. शिव 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 शिव. अगं मस्तक फिरलं का तुझे? शिवलीस कशी तिला? अक्कल आहे की नाही? पण त्यांना शिवायचे का नाही? त्या माणूस नाही आहेत का? तोंड वर करून उलट्या प्रश्न तेवढे विचार. पण बाबा. पण नाही आणि परंतु नाही. तू आधी घरी जा, आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घाल आणि आंघोळ कर. मग बघतो तुझं पण परंतु सगळं. जा. पटवर्धन. अहो पटवर्धन. तू घरी नाही गेलीस? बाजूला हो, शिवशेल मला. पटवर्धन. अहो पण बापू. अगं जा म्हणतोय ना. बापू, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? अरे काय झालंय? आरडाओरडा कसला चाललाय? काका ते. गप्पा बस. तू अजून इथेच? जा घरी जा. शिवशील आम्हा सगळ्यांना. हो पण झालं काय? ही आमची आगाऊ काढती. का ग? आणि बापू तर बाहेर गेलेत ना? मग तुला कुठे भेटले ते? पटवर्धन काकांच्या घराबाहेर. पण मग आंघोळ का करायला सांगितले तुला? अगं मी काकांच्या घराच्या पायरीवर खात बसले होते. इतक्यात त्या रस्त्याने जाणारी एक मुळीवाली आजी घेरीहून पडली. तिकडून एक शेंडीवाले काका जात होते, पण त्यांनी मदतच नाही केली. मग मी धावत गेले, त्या आजींना उठवून बसवले, त्यांना थोडे पाणी आणि गुळ शेंगदाणे दिले
मग त्यांना तरतरी आली. तशी तिच्या मुलीला हात दिला आणि मग ती गेली. मग पुढे? ते बापू आजोबांनी पाहिले आणि ओरडायलाच लागले, तिला शिवलीस ना, मग आता मला नको शिवस. आणि आधी घरी जाऊन गोमूत्र शिंपडून आंघोळ कर असे म्हणाले. आम्हाला या गावात नवविचारांचे तरुण नको आहेत. तुम्ही या आग लाव्यांपासून दूर राहा. अस्तनीतला निखारा वाटतोय, फारच फुरफुरत होता. हो, तरुण रक्त आहे त्याचं. तुमचं एवढं वय झालं तरी अजून तुम्हाला तुमचा राग आवडता येत नाही. त्याचं काय? आणि हा सदा कसा काय त्याच्या ओळखीचा? हा, हो, पुण्याला मैत्री झाली त्यांची. तरीच या सदाच्या डोक्यातले नवविचाराचे वारे काढायला हवेत. ते असू द्या, पण तुम्ही आता इथे कसं केलं? माझे काम तुमच्याकडे असे होते की आपल्या गावच्या झोळाई मंदिराचे आणि गणपती मंदिराच्या समितीचे अध्यक्ष तुम्ही आहात. हो, पण त्याचं काय? नव्हे, भयो आणि सदाशिवचे लग्न गणपती मंदिरात करायचे नक्की झालेले आहे. नमस्कार. नमस्कार. हा माधव खरे, पटवर्धन काकांचा लांबचा नातेवाईक आहे आणि माझा पुण्याचा मित्र. वास्तविक शिकलेला आहे, वेदशास्त्रात पारंगत आहे, पण परिस्थितीने गरीब आहे, कामाची गरज आहे. उत्तम आचारी आहे. हा आचारी आता व्यापारी दिसतोय. नाही नाही नाही, पण उत्तम काम केले सो सदाशिवा. याला ताबडतोब कामावर रुजू करून घेतो बरं का मुला. काय रे मुला? अरे अरे लक्ष कुठे आहे तुझे? तू ताबडतोब कामावर रुजू हो, पण स्वयंपाका व्यतिरिक्त इतरही 4 कामे करावी लागतील. आहे कबूल? हो हो. उत्तम, ठेवला तुला कामावर. कशाला कशाला हवाय हा म्हसोबा? त्याऐवजी तुझ्या त्या अडलेल्या म्हशीला चांगला मार दे आणि कामाला लाव. अरे घरातल्या गृहिणीने स्वयंपाक करावा हो, आणि नाही जमत ना तिला तर मी राहते की इथे कायमची. अगो चंदे, तू इथे राहिलीस तर तुझ्या मुलांचे कोण करणार? लग्नासाठी आलीयस म्हणून ठीक आहे, नंतर बोलावणे धाडतील. आणि हे बघ बाई, 4 दिवसांसाठी माहेरी आली तर तिचे कौतुक, मान आणि लाड. ती कायमची आली ना की तिचे पोतेरे झालेत म्हणून समज. तेव्हा तू लवकर तुझ्या घरी जा. आणि मी माझ्या बायकोला उमेला नाही हो कामाला लावणार. फुलासारखे जपेन असा शब्द दिलाय तिला, आणि मी तो शब्द पाळणार. आता आचारी आलाय तेव्हा तू तुझा गाशा गुंडाळ आणि घरी जा. वाट बघ, तसही हे घर माझ्याही आई वडिलांचं आहे हो. तेव्हा मी इथेच राहणार. अरे बसलायस काय? ते गुलाब ताकाचे तुकतुके करणार. मी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला आहे. मी सुद्धा. हा? हो अरे, मी वेळ निघवायला खोटे बोललो. खरे तर सदा मला काहीच स्वयंपाक करता येत नाही. अरे देवा. अरे इथे यायला मिळावे म्हणून भावनेच्या भरात मी हो म्हणालो. बरे, तू शिकवशील का मला? मला तर चूलही पेटवता येत नाही. काय?
अरे काहीच सुचत नाही. जाऊ दे, मी आत्ताच उमाला भेटतो आणि तिला घेऊन निघून जातो. भानगडच नको. हा ते चांगले आहे, पण जमेल का नाही जमणार? आपण काय मागे काय मागे मला मारू नका. नुकतेच माझे लग्न झाले. हो मी बहीण आहे याची, बायको आत आहे. नुकतेच लग्न झालंय म्हणून गाफील राहू नका. बाळकृष्ण अभ्यंकर पळून गेलाय. सगळ्या गावात आम्ही सांगून ठेवलंय, पण तुम्ही मात्र सतर्क राहा. कारण तुम्ही श्रीमंत आहात आणि हे दरोडेखोर श्रीमंतांनाच लुटतात. सगळ्या गावावर आमची नजर असणार आहे. मागच्या वेळेस परचुऱ्यांकडे लपला होता तो दिसेल तिथे गोळी घाला असा आदेश आहे गोरा साहेबाचा. समजलं? काय ग बया, काय एवढं चाटून पोसून खातेस? अगो मला काकू अजून दुधीची खीर शिकवलीये. मी नीट लक्ष देऊन ऐकले आणि आता मला करता सुद्धा येते. अगं बाई, हो का? बरे झाले हो. पण ते बाकी काही असो, सुभद्रा काकूंसारखी दुधीची खीर कुणा कुणाला जमत नाही, हे बरी खरे. आले का भूत जागेवर? दुपारी अवतार बघण्यासारखा होता हिचा. आता कळी खुलली आहे, कुणीतरी जादूची कांडी फिरवली आहे वाटतं. होय ना? मग वंश काकू ना तुम्हीच भरवा ती खीर. हो मग भरवणारच आहे. आणि गोड खीर खाऊन गोड गोडच बोला हो काकू माझ्याशी. असं का म्हणतेस ग नर्मदे? इतकी वाईट आहे मी? इतकं वाईट बोलते तुला? नाही हो, तुम्ही मोठे आहात की नाही, मग चालायचंच. चालायचंच ना. हे म्हणजे असे झाले, तुझं माझं जमे ना आणि तुझं अजून बदल होत नाही आहे तिच्यात. ही मुलगी उंबरट्याच्या आत दिसतच नाही कधी. अंगणात नाही तर पटवर्धनांच्या पायरीवर, नाहीतर गावभर फिरत असते सोडलेल्या वळू सारखी. मी म्हणतो घरातल्या नाक वर करून फिरणाऱ्या दुग्धाचार्य बायका करतात काय? तिच्यावर लक्ष ठेवा. हिला वळण लावायचं म्हणून मी सारखा ओरडत असतो, पण मला काही किंमतच नाही ना. मग काय, आपल्याला पाठीशी घालतायत म्हटल्यावर कशाला ऐकतात या बाई? सगळी मुलं उधळलेली असतात. नव्हे, ही मुलगी आणि ही द्वाड मुलं अशी वटणीवर येणार नाहीत. खेड तालुक्यातील कळमळी गावातले आपटे यांच्या स्थळाकडून सखूसाठी नारायण सानंदकडे विचारणा झाली आहे. या बयोचा द्वाडपणा 2 दिवसात कमी झाला नाही ना, तर बयोच्या लग्नाआधी मी सखूचे लग्न लावेन. आणि माहेरची परत पाठवणी होणार नाही सखूची, हेही मी बघेन. भयो, सखू तुला आपल्या घरात अजून राहावीशी वाटत असेल, मग आम्ही सांगतो तसेच वाग. त्या रस्त्यावरच्या बाईला तू मदत केली, इमामवाड्यात गेलीस, होणाऱ्या नवऱ्याबरोबर खेळत असतेस. नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडतेस. रात्री अपरात्री बाहेर गावात भटकतेस. स्त्रीपणाचे काही लक्षणच नाही तुझ्यात.
हे सगळे बदलले पाहिजे. आई खरेच का आपल्या सखूचं लग्न लावणार? नाही रे बाळ, तू नाही म्हणतेस म्हणजे हो, लग्न होणार. बापू आपलं कोणाचंच ऐकणार नाही. माझ्यामुळे झाले आहे. मी बापूंनी सांगितलेलं ऐकत नाही. माझे मन जे सांगते तसेच मी वागते. हे नाही आवडत बापूंना. पण बापू माझ्यावर रागावले आणि शिक्षा मात्र सखूला. नाही, मी असे होऊ देणार नाही. मी आता शहाण्यासारखे वागेन आणि माझे मन जे सांगते तसे नाही वागणार मी. फक्त आणि फक्त बापू जे सांगतील तसेच वागेन. सखूला लग्न करून दूर धडू देणार नाही. मी सांगेन बापूंना, जी काही शिक्षा करायची आहे ती मला करा, पण सखूला नको. सखू कुठेही जाणार नाही. ही जबाबदारी माझी. पण तू तर मोठ्या आजीचे नेहमी ऐकतेस. कारण तिचे म्हणणे माझ्या मनास पटते. माझ्या मनास जे पटते तसेच मी वागते. आणि मोठी आजी ही म्हणाली आहे की मनोदेवतेचे ऐकावे. मनोदेवता म्हणजे काय? मनोदेवता म्हणजे आपले मन. मनच देव झाले की आपण चुकणारच नाही ना. तू जर त्या मनोदेवताचे ऐकशील तर तू चुकशील कशी? आणि चुकली नाहीस तर ते तुला ओरडतात. जाऊ दे सखू, तू त्याचा विचार नको करू. मी आता ठरवले, मोठी माणसं सांगतील तसंच वागायचे. म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास नको ना, म्हणून. नाही, उलट मी तुला हेच सांगायला आली की तू तुझ्या मनाचेच ऐक आणि मन सांगेल तसेच वाग. नवमतवाद्यांच्या नादाने बहकले होते आमचे बंधुराज. त्यात गोऱ्या साहेबांच्या विरोधात क्रांतीची मशाल घेऊन नाचले. काय झाले? काय झाले? स्वतः जळून खाक झाले. हकनाक बळी गेला त्यांचा. पण तुमचे डोळे कुठे उघडले? त्यांचेच गुणगान गाता अजून. पण आम्ही सनातन चालीरीती मानतो. पूर्वजांनी सगळ्यांचा विचार करून केल्या त्याच मोडायचे. तुम्हास कसल्या चालीरीती? तुम्हा पुरुषांच्याच फायद्याच्या आहेत ना त्या. किती लग्ने झाली तुमची? 3. एक गेली की तिची लाकडे थंड व्हायच्या आत दुसरे लग्न केले. मग नर्मदेच्या वेळी का नाही आठवण झाली या गोष्टीची?
तिने लग्न का करू नये? बयो सखू लहान आहेत, झालंय उशिरा लग्न तर काय बिघडले? वाईट चालीरीती आपणच मोडायला हव्यात ना? हं, आपल्या चालीरीती वाईट आहे हे तुमचे मत झाले, त्याला मी किंमत देत नाही. आता इथे माझा शब्द शेवटचा आहे. माझ्या पुढे आवाज करायचा नाही. हा करणार. जोपर्यंत चुकीच्या गोष्टी इथं होत आहेत तोपर्यंत करणार. भले दाबून टाका माझा आवाज, पण योग्य तेच सांगत राहणार. उमेचा बळी घेतला, सखूचा नाही घेऊ देणार. मी फेकलेल्या तुकड्यावर तुम्ही जगताय आणि मला डोळे दाखवताय. माझ्यावर हात चढवताय. कोणाशी बोलताय? शेतीवाडी सामायिकच आहे आणि भाकरी ही हक्काची खातीये कोरभर. अहो आजी, हा पदार्थ अस्तित्वातच नाही. तोंडाला आले ते बोल, पण आता पाचावर धारण बसलीये. तुम्हीच वाचवा आता. बर, आता सांगते ते कर. गुलकंद घे, त्यात माठातले गार पाण्याचे ताक घाल आणि सांग गुलाब ताकाचे तुकतुके. दोन्ही पदार्थ थंड आणि पिऊन तुकतुकी येते म्हणून तुकतुके. छान हो तुकतुके. अरे बाळा, रडू नकोस. अडचणीत सुद्धा माणसाने हसतमुख राहायला शिकलं पाहिजे. आज बघू. हा वा, ताकाची तुकतुके. तुझे आभार कसे मानू सदा. मला माझी आजीच भेटली. तेव्हा खूप भांडायचो तिच्याशी. आता किंमत कळते. तिला भेटू शकत नाही म्हणून देवाने हिची भेट घडवली. खरे आहे, पण आता वेळ गमावून उपयोग नाही आणि इथे जास्त रेंगाळणेही बरे नाही. कोणी ओळखले तर अनर्थ व्हायचा. पण उमाने तर मला ओळखलेच नाही ना. अरे मग दादा तू सांग ना स्वतःहून. काय झाले? बापू आजोबांचा राग पळाला. सखूला मांडीवर घेऊन सखूशी गोड गोष्टी करत होते. त्यांची इतकी गट्टी झाली की सखूचा तो भावला नवरा आहे ना, टिकोजीराव, तो सुद्धा दाखवला त्यांना. खूप हसत होते. चांगले झाले की. घरातली मोठी माणसे आनंदात असली की किती बरे वाटते नाही? हो ग. मीही माझ्या मुलांना असतेच आनंदात ठेवेन. ठेवशील हो, ठेवशील. बयो, तुझी ही जिद्द, मनाचे ऐकून तसे वागणे तसेच ठेव हो. त्यामुळे संकटातही मार्ग दिसत राहील तुला. पण मनाचे ऐकताना तारतम्य बाळगणेही महत्वाचे असते हो. घे सुरी की घाल उरी असे करू नये हो. आपल्या मनाचे करताना आपण इतरांची मने पायदळी तुडवत नाही ना, याचा विचार करावा. तेव्हा चारी बाजूनी विचार करूनच करावी कोणतीही गोष्ट. समजले? हो आजी, मी लक्षात ठेवेन. बयोताई, बयोताई, जरा बाहेर चल. का?
काय झाले? मला जरा बोलू दे ना आजीशी. अगं माझे बाह्य रूप पालटले. डोईवरचे अस्ताव्यस्त केस जाऊन घेरा आणि शेंडी आलीये. पोशाख बदलले पण माझे तुला शोधणारे डोळे, तुझ्यासाठी व्याकुळ झालेले हृदय तेचे उभे. मी तुझा बाळकृष्ण आहे उभे. मी बाळकृष्ण तुला न्यायला आलोय. उमा, मी तुला घेऊन जाणार आहे. मी झाली का रे माझी बायको आज्ञाधारक? हो मालक. बरं, मी आता काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्यामुळे होते. नको नको मला मारू नको. मी काही केलं नाही. घेतो खराटा आणि दट्टे दे तिला. खबरदार यांना काही बोललात तर. पतिराज आहेत ते माझे. त्यांच्याबद्दल काही वाकडं बोललात ना तर इकडचं थोबाड तिकडे करून ठेवीन. बोलाल काही वावग बोलाल त्यांना. आणि तुम्ही हो प्राणनाथा, तुमचा अधिकारच आहे मला मारायचा. हो घाबरता काय? हृदयनाथा, तुम्हाला मी मला मारायला सांगतेय. मी क्षमा मागते तुमची. माफ करा हो मला. प्राणनाथा, मी फार चुकीचे वागले तुमच्याशी. माफ करा मला. काय ऐकतोय मी? मुला चाकाच्या चुकचुकेचा एवढा परिणाम आणि एवढा लवकर? मी स्वप्नात तर नाही ना? हिच्या शब्दांनी मला धुंद केलंय. काय झाले? काय केले त्याचे तू? आणि अहो पण सुभद्रे, एक सांगू, या बाबतीत प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला नीट ओळखते. अगदी तो स्वतःला ओळखत नाही इतकी. त्यामुळे मी आज बोलले नसते तरी आपलं नाणं खणखणीत आहे की बद्ध हे तुझे तुला ठाऊक आहे. चर्चा करून मने आणखीन कडवट होणार. जुन्या जखमा व्हायला लागणार. त्यापेक्षा या भुयाराचे दार बंदच ठेवूया. तुझा संसार चांगला चाललाय, तो कर. मनात किलमिश ठेवलेस तर आयुष्यभर जळत राहशील. त्यापेक्षा सगळे गंगार्पण कर.
चिमूटभर तरी शांती लाभेल. बायकांमधील एकच झाशीची राणी होते, पण आपली कुवत विसरून आणि परिस्थिती न बघता सगळ्याच दुबळ्या बायका स्वतःला झाशीच्या राणी समजू लागतात. मग अशी काकूंसारखी किंकाळी फोडायची वेळ येते तेव्हा बायकांनी मर्यादेतच राहायला हवं. धुणी मांडी आणि सुग्रास जेवण करावे, घरदार बघावे, उंबरठ्या बाहेरचे नवे विचार उंबरठ्याच्या बाहेरच ठेवावे. तुमच्या या लेकीलाही हेच शिकवा. नाही, इथे मनमानी चालते, पण उद्या सासरी गेली की ते चालणार नाही. त्र्यंबकरावांनी कितीही तिचे कौतुक केले तरी ते लांबच आहेत. उद्या ही सून म्हणून त्यांच्या घरी जाईल ना, तेव्हा त्यांचे खरे दात दिसतील. त्यांना इमामवाड्यात जाणारी शूरवीर बयो नकोय, तर घरदार सांभाळणारी, उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न ठेवणारी, खाल मानेने वागणारी आज्ञाधारक सून हवी आहे, हे लक्षात ठेवा. आणि तसेच घडवा तिला. झाशीची राणी नकोय. मी आणि उमा पुण्यास जाऊन याच कामास वाहून घेऊ. मला देखील हेच सारे करायचे होते आणि मी करतो आहे काय. लग्न केले की मला इथून बाहेर पडणे जड जाईल. लग्न करून मी चूक तर करत नाहीये ना. होय, तेवढं म्हणतोयस तर आम्ही नाही निघत एवढ्यात. उमा, तू अगं आत्ता एवढ्या रात्रीच्या वेळेस तू इथे काय करतेस? आज निघायचे चालले होते. एक एक घटका जड जातात. लवकर नाही निघालो ना तर काहीतरी विपरीत घडेल आणि मी जन्माची अडकेल पुन्हा एकदा. इकडे काय करते या टोणग्यांसोबत आणि काय बोलतायत एवढं? काही मला ऐकू येत नाही. तुम्ही कधी नेताय मला इथनं? होय, आज जायचेच ठरले होते, परंतु सदाने आताच बातमी आणली की वेशीवर हत्यारबंद शिपायांची गस्त आहे. आपण धोका नाही पत्करू शकत. तुम्ही दोघे आता आज जा बरे. उमाला आता ह्या वेळेस तुझ्या बरोबर बघितले तर मोठा गजब व्हायचा. जा, आज जा. हा. अगो सावकाश. केवढी की घाई बयो.
हालत झाली हो लेकीची. खरे तर आईला सोडून सासूकडे जायची घाई झाली आता तिला. तसे नाही हो, शेवटी आई ती आई. काय बरे झाले हो, उमेश सुद्धा आणले. उमे, तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहून बरे वाटले हो. रुळशील हळूहळू. कालचे विचारा, विचारा ना कालचे. सुभद्रा राधा इथेच आहेत, त्यांनाही कळू दे मुलगी काय दिवे लावते ते. विचारा, गप्प बैस. राधा वहिनी, मोदक बरीक सुरेख झाले होते हो. हो बाई, ते एक खरे. राधेच्या हातचे मोदक अगदी कळीदार आणि एकसारखे होतात. होय हो, म्हणून तर मोदकांचे खटले आम्ही कायमचे अडकवलेत हो राधा वहिनींच्या गळ्यात. आम्ही आपल्या उसळी कोशिंबिरी करून निवांत बसतो. बरं, लग्न गणपतीच्या देवळात करायचं ठरले आहे. हो हो, एकदा आलात की लुगडी, दागिने, वराचा पोशाख सगळ्यावर नजर टाकता येईल. आणि व्याही भोजनही लवकर ठरवायला हवे. हो हो, दिवस फार कमी उरलेत हो. ते सगळे ठीक आहे, पण उमेश सारखी उद्धट वागली बयो सासरी आल्यावर तर नाही हो चालायचे.